हाय हॅलो एव्हरीवन, मी चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। ती रेसिपी म्हणजे परफेक्ट हलवाईसारखे क्रिस्पी समोसा बनविण्याची रेसिपी मराठीत आली आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। दिसत असेल हे मी 4 बटाटे घेतलेले आहेत। हे मी उकडून नंतर सोलून घेतलेले बटाटे आहेत। आता हे बटाटे आता आपण स्मॅश करून घेणार आहोत। मी इथे तांब्या घेतलेला आहे स्मॅश करण्यासाठी। तुम्ही हाताने केलं तरीही चालेल। छान असं आपल्याला बारीक चुरून घ्यायचा आहे बटाटा। जास्त मोठ्या फोडी ठेवायच्या नाहीत, नाहीतर आपला समोसा फुटला जाईल। सो आता हे आपण छान प्रकारे स्मॅश करून घेऊयात। आता बघा छान प्रकारे आपला स्मॅश करून झालेला आहे। जर तुम्ही तांब्याने केलं तरीही चालेल आणि नाहीतर मग परत हाताने राहिलेल्या गाठी फोडून घेतल्या तरीही चालतील। आता इथे बघा मी एक कढई ठेवलेली आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी। खूप छान रेसिपी आहे ही। आता बघा यामध्ये आपण 2 पळी तेल ओतणार आहोत। तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही टाकू शकता। ही खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम जशी आपण दुकानातील समोसे खातो त्याच्यामध्ये जशी बटाट्याची भाजी असते त्याच प्रमाणात याची चव लागते। सो खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी रेसिपी आहे ही। आता बघा हे तेल असं छान प्रकारे सगळीकडे पसरून घेणार आहोत जेणेकरून आपला बटाटा खाली कढईला चिकटणार नाही। आता बघा आपलं तेल तापलेलं आहे। हा मी अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे। अर्धा टीस्पून जिरे घेतलेले आहेत, ते सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत। तेल छान तापून द्यायचं आहे। आपण परतून घेणार आहोत म्हणजेच आपली मोहरी तडतड झाली पाहिजे। खूप छान अशी फोडणी होते आपली तयार। छान असा वास येतो आपल्या भाजीला। जसा कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, छोटी आहेत, कवळी पाने आहेत। सो तुम्ही जून घेतली तरीही चालतील। आता यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती आता यामध्ये घालायची आहे। आता ही छान प्रकारे आपण परतून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट। तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता यामध्ये आपण बटाटा घालून घ्यायचा आहे जो आपण मगाशी स्मॅश करून घेतला होता। तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असा मी जाडसर स्मॅश केलेला आहे। एकदम बारीकही करायचा नाहीये, थोडे त्यात थोडे म्हणजे बटाट्याचे तुकडे सुद्धा असले पाहिजेत। आता बघा आपला सगळा बटाटा यामध्ये घालून झालेला आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत, थोडीशीच घालायची आहे, जास्त नाही घालायची, नाहीतर मध्ये बटाटा लालसर होतो। हे आहे अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे, म्हणजे हा छोटासा टीस्पून आहे, तो आपण अर्धा चमचा घ्यायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे, हे तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता। जास्तही टाकायचं नाहीये कारण आपण समोसा करणार आहोत। सो समोसाच्या वरचं जे मैद्याचं लेयर असतो त्यातही मीठ अवेलेबल असतं, सो चवीप्रमाणेच टाकायचं आहे। आता ही मी थोडीशी चटणी घेतलेली आहे। आपल्या घरातली चटणी जी अवेलेबल असते ती टाकली तरी चालेल किंवा मिरची पूड टाकली तरीही चालेल। इथे मी 1 चमचा धने, जिरे आणि बडीशेपची पूड करून घेतलेली आहे, ती आता यामध्ये आपण टाकायची आहे। आता बघा आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत। आता हा बटाटा आपण छान प्रकारे परतून घेऊयात जेणेकरून सगळे मसाले त्या बटाट्याला लागले जातील। छान असं परतून घ्यायचं आहे। जर तुम्हाला यामध्ये तेल टाकावं असं वाटलं अजून तर तुम्ही टाकू शकता, बट एवढी त्याची गरज नसते। जर वाटलंच तुम्हाला तर तुम्ही वरून त्यामध्ये थोडंसं तेल टाकू शकता। आता हे छान प्रकारे आपण परतून घेणार आहोत। खूप छान असा वास येतोय। ही एकदा रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि समोसे बनवून बघा या भाजीचे आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे समोसे कसे झाले होते, की बटाट्याची चव कशी होती। खूप छान एकदम दुकानातले आणलेल्या समोस्यासारखे बटाट्याची चव लागते। सो झटपट तुम्ही समोसे बनवू शकता, काही अवघड नाही भाजी करायला। खूप सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे आणि खूप चविष्ट लागणारी आहे। आता आपली बटाट्याची भाजी छान अशी परतून झालेली आहे। आता यामध्ये बघा मी अर्धा टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे। हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला चाट मसाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालेल। खूप छान आहे जी चव लागते चाट मसाल्याची। सो हा आपण बटाटा परतून झाल्यानंतर टाकायचा आहे। भाजी करताना अजिबात सुरुवातीला टाकायचा नाही, नाहीतर त्याची चव लागणार नाही। आपली बटाट्याची भाजी पूर्ण करून झाली की त्याच्यानंतरच आपण यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे। आता हे छान असं परतून घेणार आहोत आपण। आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे।
ही बटाट्याची भाजी झाल्यानंतर टाकायची आहे चाट मसाल्यासारखी। खूप छान असा याचा वास येतो कोथिंबीरीचा। जर तुम्ही शिजताना टाकली तर ती पूर्ण शिजून जाते आणि छान असा वास येत नाही। सो शेवटला टाकली की ती गार्निशिंग ही होते आपल्या आणि खूप छान असा वास येतो। आता हे परत एकदा आपण छान असं परतून घेणार आहोत। आता बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण समोसासाठी लागणारं पीठ मळून घेणार आहोत। आता इथे तुम्हाला वाटी दिसत असेल, या मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। तुमच्या घरात ज्या वाट्या अवेलेबल असतील त्या वाट्याने तुम्ही 2 वाटी मैदा घ्यायचा आहे। आता हे मी थोडा ओवा घेतलेला आहे, तो आता आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे। हे मी चवीनुसार मीठ घेतलेला आहे, हे तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे। आता यामध्ये जरा होल करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला यामध्ये आता तेल ओतायचं आहे। आता इथे बघा हे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे, ते मी गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण घालून घेऊयात। आता हे छान असं थंड होऊन द्यायचं आहे। आता बघा आपलं तेल छान असं थंड झालेलं आहे। आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे यातल्या आपण गाठी फोडून घेणार आहोत, जेणेकरून हे तेल सगळ्या पिठाला लागलं जाईल। आता बघा आपल्या पिठातल्या गाठी फोडून झालेल्या आहेत। आता हे पीठ आपण पाणी टाकून मळणार आहोत। पण यामध्ये मी तुम्हाला एक खास टिप सांगते, हे पीठ मळत असताना आपल्याला खूप कडक असं पीठ मळायचं आहे, अजिबात सैल पीठ मळायचं नाही। त्यामुळेच आपण यामध्ये थोडंसंच पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत, खूप असं कडक मळायचं आहे। आता बघा हे आपलं पीठ असं कठीण असं मळून झालेलं आहे। आता तुम्हाला वाटत असेल की यामध्ये गाठी दिसतायत, पण नाही, खूप कठीण पीठ मळलं की असंच दिसतं। आता हे पीठ आपण 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत। आता बघा 20 मिनिटे झालेली आहेत। आता हे पीठ आपण परत एकदा मळून घेणार आहोत छान, जेणेकरून आपलं पीठ असं छान प्रकारे भिजलेलं आहे। सो आता एकदा परत मळून घ्यायचं आहे। आता हे जे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। आता बघा इथे मी गोळा घेतलेला आहे, आता आपण लाटून घेणार आहोत। आता बघा इथे तुम्हाला मी सांगते की आपलं चपातीसारखं गोल अजिबात लाटायचं नाहीये, आपल्याला उभं आकाराचं लाटायचं आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, ही प्रोसिजर तुम्ही लाटताना फॉलो करा, जेणेकरून आपले समोसे छान प्रकारे आपल्याला तयार करता येतील। आता बघा हे आपलं उभट लाटून झालेलं आहे, मी एकदम पातळ लाटून घेतलेलं आहे, जाड अजिबात लाटायचं नाही। इथे मी चाकू घेतलेला आहे। आता ही आपण जी लातिंबी लाटलेली आहे त्याच्या मधोमध मध्यभागातून असं त्याला एक कट करायचा आहे, म्हणजे आपले 2 तुकडे तयार होतील। आता बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे हाफ सर्कल म्हणजे तयार झालेले आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, मी खूप पातळ असं लाटून घेतलेलं आहे। आता बघा पाणी घ्यायचं आहे आणि एका बाजूने असं एका कडेला पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले समोसे छान असे आपल्याला चिटकवता येतील। आणि आता बघा तुम्हाला दिसत असेल हा दुसरा पदर आहे ना, तो असा बरोबर जिथे आपण पाणी लावलेलं आहे तिथे बरोबर असा चिटकवून घ्यायचा आहे। आता तुम्हाला दिसत असेल ही प्रोसिजर तुम्ही फॉलो करा, समोसे एकदम तुमचे छान प्रकारे तयार होतील, ज्याप्रमाणे आपण हॉटेलमध्ये जाऊन खातो। आता बघा तुम्हाला दिसत असेल एक शंकूच्या आकाराचं तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण ही भाजी तयार केलेली आहे, ती भाजी आपण भरून घेणार आहोत। छान अशी दाबून भरायची आहे, पोकळ अजिबात भरायची नाही, नाहीतर आपल्या समोस्याला आकार येणार नाही। आता बघा आपली भाजी भरून झालेली आहे, छान असं बोटाने आपण ती दाबून घ्यायची आहे। आता बघा जो आपला मागचा भाग आहे समोसाचा, त्याच्यामध्ये एक चुनी टाकायची आहे, म्हणजे असं ते दुमडून घ्यायचं आहे, जेणेकरून बरोबर आपला समोस्याला आकार येईल। आता हा जो चुनी घातलेली आहे तो मागचा भागाचा ओढायचा आहे आडवा पुढच्या भागावरती, आणि छान असं बोटाने ते दाबून घ्यायचं आहे समोस्याच्या आकारात, जेणेकरून आपले हलवाईसारखे समोसे दिसतील। आणि पातळ असं करून घ्यायचं आहे, आणि मेन गोष्ट म्हणजे हे छान असं चिटकून घ्यायचे आहे दोन्ही पदर, नाहीतर ते तेलात सुट्टे होतील। आता बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपला समोसा तयार झालेला आहे, एकदम छान असा हलवाईसारखा दिसतोय, परफेक्ट आपण त्यामध्ये भाजी अशी दाबून भरलेली आहे। आता अशाच प्रकारे आपण राहिलेले समोसेही भरून घेणार आहोत। आता बघा तेवढ्या पिठाचे आपले एवढे समोसे तयार झालेले आहेत, खूप छान आहेत। मी थोडे बारीक सुद्धा केलेले आहेत, कारण लहान मुलांना बारके समोसे खूप आवडतात, सो त्यांच्यासाठी छोटे छोटे सुद्धा मी समोसे बनवलेले आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असा आकार आलेला आहे छोट्या समोस्यांनाही। आता इथे तुम्हाला दिसत असेल मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे।
आता हे छान असं तेल आपण तापून देऊयात. आता बघा आपलं तेल असं छान असं तापलेलं आहे. आता हे समोसे आपण यामध्ये घालून घेऊयात. जेवढे आपले तेलात बसेल तेवढेच घ्यायचे आहेत. आता इथे मी तुम्हाला टिप सांगते. हे समोसे आपण मंद आचेवर तळणार आहोत. अजिबात गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर समोसाला फोडे फुटतील आणि ते लगेच करपले जातील. मंद आचेवरच तळायचे आहेत शेवटपर्यंत, जोपर्यंत आपले समोसे लालसर होत नाहीत. आता बघा तुम्हाला दिसत असेल आपले समोसे तळून झालेले आहेत. छान असं त्याला लालसर कलर आलेला आहे आणि खूप क्रिस्पी असे झालेले आहेत. आता हे आपण काढून घेणार आहोत. बघा हे आपले समोसे काढून झालेले आहेत. अशाच प्रकारे आपण राहिलेले समोसेही तळून घेणार आहोत. खूप छान असे आपले समोसे तयार झालेले आहेत. एकदा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की समोसे कसे झाले होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना समोसाचा आनंद घेता येईल. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.